म्हणते काही तर माहिती नाही, सांगितलंय नाही तुम्ही. काय सांगा माय, 3 वेळा मी ऑपरेशनासाठी गेली माय, 3 वेळा ऑपरेशन नाही झालं माय, 3 वेळा. तर काय दरवेळेला काय सांगावंच काय नाही, या वेळेला झालं नसतं तर काय काय बाया म्हणत कधी बचल बाई 10 वेळा जाते 10 वेळा ऑपरेशन. आपलीच कल्पना करून घेणार ना, म्हणून काय मी कोणाला सांगितलं नाही. यावेळेला उगी मुगी गेली. डॉक्टरनं सर्व नंबर लावून दिला. मस्त डॉक्टर आहे आपल्या सरकारी दवाखान्यातले, मस्त डॉक्टर आहे का हो. सरकारीतच केलं का हो, मग तर काही पैसे नाही लागले असं तुम्हाला, पुरं फुकट झालं का हो ना मा. त्या डॉक्टरच्याच उपकार आहे बाई मायावर. मायावर का ऑपरेशन झालं असतं का माय, ऑपरेशन झालं नसतं बाई, कधीच नाही झालं असतं. माझ्या डोळ्यानं मला कमजोर दिशे, पण माझं ऑपरेशन नाही झालं असतं. त्या डॉक्टरची कृपा का माईवाला नंबर लावून दिला बाई, माझं ऑपरेशन करून दिलं, नाही तर झालं नसतं. तो डॉक्टर होय म्हणून माझं ऑपरेशन झालं बाई. काही पदगीत असं ना, तिथे किती दिवस ठेवलं तुम्हाला ऑपरेशन झाल्यावर. माय दोन दिवस नाही लागलं. आणि 2 दिवस का मापाशी कोणी होतं काय, मी एकटीच होती. बिचारी मापाशी जवळची पोरगी होती, तिनं माझ्या डोळ्यात टाकून दिलं आणि झालं. बिचारीच्या ना माय ते काम भागलं का हो, फुकटात झालं का हो. 10-15 हजाराचं काम तुमचं फुकटात झालं ना. बापरे, बरोबर करून घेतलं. पण तुम्ही डोक्यानं बिचारी जरासं कमीच दिसते. माझ्यासोबत चालन का मग तुम्ही, तुमचं ऑपरेशन झालं तर कोणत्या डॉक्टरपाशी जायला लागते ते सांगा ना मग. हो चालन, मी आपल्या गावात दवाखान्यात चालन सरकारी. माय का खूप माझ्यासोबत का कोणी होतं का, माझ्या मागं देवच असल्यासारखं होतं. मग माझ्यासोबत कोणी नव्हतं. मी गेली म्हटलं 3 वेळा डॉक्टरपाशी जा. डॉक्टर साहेब माया करून द्या ऑपरेशन. डॉक्टर साहेब बाई, डॉक्टरनं माझा नंबर लावला म्हणून माझं ऑपरेशन झालं, नाही तर झालंच नसतं बाई. कुठून 20,000 लावले असते हो बाई माझ्या डोळ्याले. कुठून आणले असते एवढे पैसे. म्हणून झालं. आणि कोणी मग आपल्या काम पडते ना, आपण चांगलं झालं सांगायचं ना चांगले हो बाई. मला त्या पोरीने टाकून दिला. माझ्यासोबत चालला तुम्ही, मला करावं लागते ऑपरेशन. माही नंबर लागला पाहिजे बिचारे. माही कुणी एवढ्या रुपयाची लेस टाकून डोळ्यात टाकून देईन का, पण टाकून देईन का. चांगलं होईल का ऑपरेशन, तुम्हाला चांगलं दिसते का डोळ्याला, चांगलं झालं का, सक्सेसफुल झालं काय. काय सांगू तुले, जेवढी प्रायव्हेट डॉक्टर लोकांना काळजी नाही केली तेवढी त्यानं माझ्या डॉक्टरनं काळजी केली म्हटलं. मग सगळं त्या माणसं डॉक्टरनं सगळं व्यवस्थित करून दिलं बाई. तिथं म्हटलं फुकट दूध होतं, फुकट खाले होतं. 1 रुपये जवळचं लागलं नाही बाई, फक्त रातचं नाही भेटे. पेशंटला देते, पेशंट सोबत चाले काही बाहेरचं घ्यायला लागते. चालता मग थोड्या वेळानं आपण जाऊ. आज येते का मग तो डोळ्याचा डॉक्टर. हो डॉक्टर ते येते. मी तर कधी येते, मी लय वैकीची आहे त्याची. लय माझ्यासोबत लय चांगली वागते ते. लय वैकीच झाले माझे डॉक्टर साहेब तर मला लय वाटते बाई. चालतो मग माझे काम झालं पाहिजे बाई. माझ्या एखाद्या वेळेस नंबर लागला पाहिजे, ऑपरेशन होऊन गेलं पाहिजे. हो तसं होते का बाई आपलं गरीबाचं. तसं होते काय. एवढ्या पैशानं आपली कर नाही होत नाही. करून टाक, तूही करून टाक. चाल माझ्यासोबत, मी डॉक्टरला सांगतो ते काय आहे ते, फक्त मला सांगतो बरोबर. करा मग तुम्ही. मी डॉक्टर साहेबासाठी काही घेतो, माझ्या घरी आहे ते घेऊन देतो डॉक्टर साहेबाले. डॉक्टर साहेब घेईन काय काही पण बुढी. हो आजीबाई, हे घर क्यूवेच आहे काय. हो मीच आहे क्यूवीन. काय म्हणत काय काम होतं भाऊ तुमचं, काही पैसे घेसे का आमच्या अंगावर तुमचे. आजीबाई मग शिला क्यूवी कोण आहे तुमची, त्याला आवाज द्या बरं. हो देतो बापा, थांबा माहीत सून होते, तिला आवाज देतो. शिले इकडे कोणतरी आलं. काय होतं विचारून राहिले तुले, ये इकडे. हो येतो. बुडगी मोठी बडबड करते माय. ताई तुम्ही शिला क्यू आहे का, तुमचं पार्सल आहे म्हटलं. पार्सल द्यायला आलो. तुम्ही ऑनलाईन बोलावलं होतं ना काहीतरी. हिनं काय बोलावलं माझ्यासाठी 1 रुपये नाही घरात, आणि ह्या शाहिनीसाठी काय आता ऑनलाईन काय बोलावलं हिनं. हो बोलावलं होतं ना, आम्ही बोलावलं होतं. द्या पार्सल देऊन द्या आमचं. तू पैसे पहिले दिले होते, ऑनलाईन पेमेंट केलं होतं ना पोरानं. जय थट्टा मट्टा करायला येईल पैसा आपल्याला, आपल्याकडे यायचा पैसा आठवून जाते. आता कुणाला यायच्या पैसा, आता कुठून येते यायच्या पैसा. आपण आहे ना बोज आहे ना, आपण बोज आहे याच्यासाठी आपण. ताई तुमचं पार्सल घ्या. वैसूनबाई काय बोलावलं होत्या, काय बोलावलं काही नाही. आई साडी बोलावली, साडी आणली माझ्यासाठी. माझ्या पोरगं म्हणे घे म्हणे आई साडी तू, म्हणून घेतली. पुरं कपाट भरला आहे, पुरं कपाट भरला आहे. आता काय साड्या पाहिजे. काय बोलावायची गरज होती हो तुले, काय गरज होती हो बोलावायची. तुमच्या पैशाने घेतलं का, तुमच्या पोरांना दिले काय. माझ्या लाडक्या बहिणीच्या पैशाने घेतलं, लाडक्या बहिणीच्या पैशाने साडी आणली मी. बरं आहे बाई. काही विचारलं का लाडकी बहीण सांगाले, काही आणलं का लाडकी बहिणीचं बहीण, काही आणलं का लाडकी बहीण असोय. राहते तसं पैसे चांगली सांगाले लाडकी बहीण सांगून ठेवतो. कोणा देखता विचारायचं नाही म्हणून. तुम्ही नापुष्की करता कोणाच्या देखता, नामुष्की कराले. आदळली बुडगी कायच्या ते लक्ष देत राहते. मायाच्या चादळल्या वानाची कशीले. काय बोलावलं ऑनलाईन वाला दिसला त्या घरी, काय आणून दिलं डिलिव्हरी बॉयनं त्या घरी. तिने मी साडी घेतली ना. आता लाडकी बहीण आली त्यापासून विचार मी काहीच नाही घेतलं. बाया किती रंगारंगाचं घेऊन राहिली. मग मी म्हटलं का आपण आपल्यासाठी साडी बोलावून घ्या, आणि घरातच खर्च करणार ना सारे पैसे. म्हणून मी लाडकी बहीणच्या पैशानं माझ्यासाठी साडी बोलावली बिचारे. आणि हे चादळली बुडगी म्हटलं ती त्या दुग्याच्या देखता काम त्या ऑनलाईन डिलिव्हरी बॉयच्या देखता साडी घाले पाहिजे, कपाट भरले यायच्या पैशाने दिलं का. अशा तोंड मारते म्हणून मला पटत नाही यायचा सभा. पट्टन काय सांग बरं तू. आपली साडी बोलावली, बापरे लाडकी बहिणीच्या याच्यावर साडी बोलावलं का. आमच्या इकडून तर काहीच घेणं नाही होऊन राहिलं. आमचे तर पैसे असेच खर्च चालले, याच्यात भर त्याच्यात भर, फायनान्सचे भर याचे भर, नुसतं तेच तर सरत नाही हो माया. मला किती रुपयाची बोलावली हो साडी, किती रुपयाची बोलावली. साडी बोलावली हो 800 रुपयाची. बाई मी फोडून पाहतो कशी आली साडी, काय आली घालून नाही पाहा लागन मला. जातो मग मी पाहतो मी कशी आली कशी नाही पाहा लागते ना. पहिले मला वापस करा लागते, चांगली नसन तर
गेली का माहिती? हो गेली गेली घरात. इकडे आपल्याला सांगतो तुम्हाला गोष्ट. काय सांगतो माय, माझ्या घरात माझ्यासाठी पैसा नाही आहे. माझ्यासाठी पुरा पैसा आटला म्हटलं. आता पाय बरोबर लाडकी बहीणचं नाव आहे आणि काही आलं का लाडकी बहीण, कायचंही होतं लाडकी बहीण. आणि नवऱ्याचे पैसे देते म्हणून हे नाही सांगत बाई. कसं लाडकी बहीण आता सर्व याचं लाडकी बहीणच आहे. हो घेतली असं. हा ना आता बाय सांगते लाडकी बहीण. आता बरी झाली नाही सांगाल लाडकी बहीण. ती बोलावते बाई, रंगाचं बोलावते बा तुमची सून आता. तो आणि अधिक म्हणते फक्त साडीत बोलावली. आता आम्हाला काय माहित होत नाही काय बोलावते काय नाही. रंगाचं बोलावते ना बाई तुमची सून, रंगाचं बोलावते. हो ऐकू जाईन आरामशीर बोल. अधिकीन भांडाले बापा. हो काय सांगतं याच्याविषयी माझ्या डोळ्याचा प्रश्न करायला 1 रुपया नव्हतं, 1 रुपया. आता हे खरेदी करू का ते खरेदी करू. आता पैसाच पैसा याच्याविषयी. माझ्यासाठी म्हटलं 1 रुपयाने सोडे म्हटलं. माझ्या फुकटात मी ऑपरेशन करून आली. त्या डॉक्टरची मावर हे कृपा आहे. ते देखताच काय मला चादडली गिदडली करे. आम्ही बोलली असती कोण झालं असतं विचार. चादडली गिदडली इली अशी बोलायची. तिच्या तोंडाच्या आवडीनच बोलते ना. कधी माणुसकीने बोलत नाही, कोणालाच माणुसकीने बोलत नाही माहिती. त्या काकू ऐकून घ्या, आपले दिवसा ऐकायचे ऐकून घ्या. तर काही उजागिरी नाही ठेवली मला इथं. काही उजागिरी नाही ठेवली म्हटलं बाई. काही उजागिरी नाही आहे. सगळं कमावलं पण काही कामाचं नाही राहिलं. तेव्हा तुमच्या घरचा विषय मग सांगा. अधिक इन तर भांडणावर आमच्या भांडायला उठून तुमची सून जाऊ द्या. आता मी तुम्हाला सांगितली गोष्ट. पापा कशी बोलते. चादडली गिदडली म्हणते म्हटलं मला. मायले येईन असंच म्हटलं असतं का सांग बरं. स्वतःच्या मायला अशी बोलली असती का हे. सासू म्हणूनच बोलून राहिली नाही. जाऊ द्या तुम्ही कान काटू देऊ. अधिक डोळ्यातून पाणी घेणे. पहिलेच तुमचं ऑपरेशन झालं आहे. काही टेन्शन ना घेऊ. काही गोष्टी सोडून द्या. तर काय जाऊ देणारच आहे. चालली बाई आता त्या बुढीसोबत. बुढी म्हणे चालतो म्हणे माझ्यासोबत ऑपरेशनसाठी. ती लावायचा आहे म्हणे नंबर. माझ्या फुकटात झालं तर ते फुकटात करतो म्हणते. हो बरं झालं तुम्ही करून घेतलं बाप्पा. नाही तर किती दिवस राहू दिलं असतं बाई. आमचे कामं व्हायचे. तिकडे कामोडा पडलाय वाट पाहून राहिला आमचा.